हा मित्रांनो, तुम्ही जर गावात राहत असाल आणि तुमचं वय 25 ते 60 या वयोगटात असेल आणि तुमचं शिक्षण फक्त 12वी पास असेल, तर तुमच्यासाठी अतिशय सुवर्ण संधी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे जे काही शेतकरी मित्र या पदाला आता कृषी विभागामार्फत अधिकृत मान्यतासुद्धा देण्यात आलेली आहे आणि त्यासाठी जे काही निवडीच्या सुधारित मार्गदर्शक सूचना आहे, त्यालासुद्धा अधिकृत मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे आता शेतकरी मित्राची निवड जी आहे ती केली जाणार आहे. त्याचे अर्जसुद्धा आता मागवल्या जाणार आहे. परंतु मित्रांनो, नेमकं यासाठी कोण पात्र असणार आहे आणि शेतकरी मित्राचे नेमके काम काय असणार आहे, तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला कोणते काम करावं लागणार आहे आणि या शेतकरी मित्रांना निवड झाल्यानंतर किती मानधन जे आहे ते मिळणार आहे, याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे, याची निवड प्रक्रिया काय आहे, निवड कशाच्या आधारावर होणार आहे आणि तुम्हाला नेमकं अर्ज कुठे आणि कशा प्रकारे करायचा आहे, याची A to Z माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. परंतु मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जे आहे ते पूर्ण शेवटपर्यंत बघावं लागेल, तेव्हाच तुम्हाला याची सविस्तर माहिती जी आहे ती समजणार आहे. चला तर मित्रांनो, बघूया याचा अधिकृत GR मध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे, याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे सविस्तरपणे. तर हे बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत हे परिपत्रक जे आहे ते 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यामध्ये मुख्य विषय देण्यात आलेला तो म्हणजे आत्मा योजनेअंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षात शेतकरी मित्र निवडीबाबतच्या सुधारित मार्गसूचनांना मान्यता देण्याबाबत हे परिपत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलं. चला आता बघूया परिपत्रकामध्ये नेमकं काय देण्यात आलं. तर मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचं म्हणजे यामध्ये मानधन किती मिळणार आहे. तर जे काही सन 2026-27 मध्ये शेतकरी मित्राची निवड झाल्यानंतर त्यांना दरमहा 1500 म्हणजे 1500 रुपये इतके मानधन देण्याची तरतूद या परिपत्रकामध्ये करण्यात आलेली आहे. परंतु मित्रांनो, हे पद केवळ नावापुरते नसून शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजना, तंत्रज्ञान आणि विविध उपक्रमांची माहिती पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी हे शेतकरी मित्रावर असणार आहे. तर मित्रांनो, त्यानंतर आहे ते म्हणजे शेतकरी मित्रासाठी महत्त्वाच्या पात्रता काय आहे. आता यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की शेतकरी मित्र होण्यासाठी कोण पात्र आहेत. तर यामध्ये काही परिपत्रकामध्ये मार्गदर्शक सूचनानुसार यामध्ये पहिली अट देण्यात आली आहे, ती म्हणजे वयाची अट. तुमचं वय जर 25 वर्षा कमीत कमी आणि जास्तीत जास्त 60 वर्ष असावे, ती व्यक्ती शेतकरी मित्र होण्यासाठी पात्र आहे. ही अट याच्यामध्ये सर्वप्रथम देण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरी अट आहे ती म्हणजे संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रातील गावात राहणारा आणि शेतकरी असणे आवश्यक आहे. म्हणजे ती व्यक्ती संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्याचे जे काही कार्यक्षेत्र असेल, एक गाव मिळून 2 गाव मिळून त्या गावातील नागरिक या कृषी मित्र पदासाठी पात्र आहे, ते या पदासाठी अर्ज करू शकतात. त्यानंतर काय आहे, तिसरी अट आहे ती म्हणजे उमेदवारावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसावा. म्हणजेच तुम्ही जर अर्ज करणार असाल आणि तुमच्यावर जर गुन्हा दाखल असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र असणार नाही, हे यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर चौथी अट यामध्ये देण्यात आलेली आहे की शेतकरी मित्राचे शिक्षण किमान 12वी पास असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही या पदासाठी पात्र आहात जर तुमचे शिक्षण 12वी पास झाले असेल तर. परंतु त्यानंतर 5वी अट यामध्ये देण्यात आली आहे की समाज माध्यमांचा वापर करण्याचे किमान कौशल्य असणे आवश्यक आहे. म्हणजे समाज माध्यमाचा जे काही वापर आहे, म्हणजे जे आपलं सोशल मीडिया आहे ते हाताळण्याचं तुम्हाला किमान कौशल्य असणे आवश्यक आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ॲपवर सुद्धा काम करावं लागू शकतो. त्यासाठी तुम्हाला ते आजकाल सर्व मोबाईलवर असल्यामुळे तुम्हाला ते कौशल्य असणे गरजेचे आहे. त्यानंतर यासोबतच शेतकरी मित्राला दररोज किमान 2 तास कृषी विभागाचे काम करण्यासाठी उपलब्ध राहावे लागणार आहे. हे याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. तुम्हाला मानधन जरी 1500 रुपये असलं तरी तुम्हाला दर दिवशी किमान 2 तास तरी कृषी सहाय्यकाच्या अंतर्गत काम जे आहे ते करावे लागणार आहे. तर त्यानंतर शेतकरी मित्र बनल्यानंतर तुम्हाला नेमके कोणते काम यामध्ये करावे लागणार आहे. तर यामध्ये सर्वप्रथम दिलं आहे की शेतकरी मित्राला आपल्या कार्यक्षेत्रातील जे काही शेतकरी आहे त्यांच्याशी संवाद साधून कृषी विभागाच्या योजना आणि तंत्रज्ञानाची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत तुम्हाला पोहोचवणे हे शेतकरी मित्राचं महत्त्वाचं काम असणार आहे. त्यानंतर गावामध्ये महिला व पुरुष शेतकरी गट असेल, तसेच पीक निहाय शेतकरी गट असेल आणि महिला अन्न सुरक्षा गट तयार करण्यासाठी मदत करणे हे देखील काम शेतकरी मित्राला करावे लागणार आहे. इतके महत्त्वाचे कामं यामध्ये शेतकरी मित्राला करावं लागणार आहे. त्याबरोबरच नैसर्गिक शेती तसेच आत्मा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणे अपेक्षित असणार आहे. म्हणजे जे काही नैसर्गिक शेती आहे ते करण्यास शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, तसेच जे काही आत्मा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कशा प्रकारे लाभ मिळवून देण्यात येईल त्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे तुमच्याकडून अपेक्षित असणार आहे. त्यानंतर ग्रामसभेमध्ये सहभागी होऊन कृषी आणि कृषी संलग्न विभागाच्या योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत तुम्हाला पोहोचवावी लागेल.
म्हणजे तुमच्या गावामध्ये जे काही ग्रामसभा होईल त्या प्रत्येक ग्रामसभेमध्ये तुम्हाला उपस्थित राहून सहभागी होऊन शेतकऱ्यांना कृषी विभागाशी निगडीत जे काही योजना असेल किंवा जे काही नवीन शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची माहिती असेल ते सर्व माहिती तुम्हाला ग्रामसभेमध्ये शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे. तसेच कृषी विभागाच्या विविध योजना, मोहिमा, डिजिटल शेतीशाळा आणि इतर कार्यक्रमाचा गावामध्ये प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी हे शेतकरी मित्राची असणार आहे. म्हणजे शेतकरी मित्राचा जे काही कृषी विभाग आहे आणि गावातील शेतकरी आहे याच्या मधातील दुवा म्हणून शेतकरी मित्र हा काम करणार आहे. तुम्हाला यामध्ये सर्व जे काही यामध्ये देण्यात आलेलं आहे शेतकरीचे जे योजना असेल, जे तंत्रज्ञानाची माहिती असेल ते प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम एकंदरीत या शेतकरी मित्रामार्फत केल्या जाणार आहे. त्यानंतर आपण पात्रतेच्या अटीने बघितलेलं होतं की सोशल मीडिया म्हणजे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना माहिती पोहोचण्याचे जे काही काम कौशल्य तुमच्यामध्ये असणे गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम जे काही मोबाईल ॲप आणि MIS पोर्टलचे काम ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला यामध्ये देण्यात आलेली आहे. हे सुद्धा काम तुम्हाला यामध्ये करावे लागणार आहे. तर शेतकरी मित्राला कृषी विभागाच्या विविध मोबाईल ॲपचा आणि जे काही MIS पोर्टलवर आवश्यक माहिती भरण्याची तयारी असणे तुम्हाला यामध्ये आवश्यक आहे. तुम्हाला शेतकरी मित्र बनल्यानंतर जे काही कृषी विभागाअंतर्गत ॲप देण्यात आलेले आहे त्या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जे काही कामे असेल तसेच MIS पोर्टलवर जे काही शेतकऱ्यांची आवश्यक माहिती असेल ते भरावाची कामे सुद्धा तुम्हाला शेतकरी मित्र म्हणून यामध्ये करावे लागणार आहे. त्यामुळे केवळ शेतीचा अनुभव असून चालणार नाही तर काही प्रमाणात डिजिटल कामाचे ज्ञान असणेही महत्त्वाचे आहे. म्हणजे तुम्ही यामध्ये तुम्हाला शेतीचा अनुभव इतकंच पुरेसं नाही तर तुम्हाला डिजिटल कामे हाताळण्याचे ज्ञान सुद्धा असणे गरजेचे आहे. हे सुद्धा यामध्ये लक्षात ठेवण्यासारखे आहे. त्यानंतर येतो ते म्हणजे शेतकऱ्यांशी संवादाचे कौशल्य तुम्हाला यामध्ये आवश्यक आहे. तुम्ही गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या संपर्कात येत असल्यामुळे तुमच्यामध्ये संवादाचे कौशल्य असणे गरजेचे आहे. म्हणजे शेतकऱ्यांसोबत तुम्हाला संवाद साधण्याचे कौशल्य अत्यंत प्रभावी असणे गरजेचे आहे. त्यामध्ये शेतकरी मित्र हा आपल्या गावातील शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणार आहे. त्यामुळे तुम्ही एक शेतकरी मित्र म्हणून शेतकऱ्यांशी चांगला संवाद साधता येणे, त्यांना एकत्रित आणता येणे आणि कृषी विभागासोबत समन्वय साधून काम करता येणे आवश्यक असणार आहे. तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक म्हणजेच BTM यांच्याशी संपर्कात राहून दिलेली कामे पूर्ण करावी लागणार आहेत. हे सुद्धा यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो ती म्हणजे शेतकरी मित्राला मिळणारे मानधन हे त्यांच्या उपजीविकेचे साधन म्हणून पाहू नये. हे यामध्ये क्लिअरपणे सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही उपजीविकेचे साधन म्हणून शेतकरी मित्र बनू नका, तर मार्गदर्शक सूचनामध्ये शेती हा शेतकरी मित्राचा दुय्यम व्यवसाय नसावा असे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आता बघूया सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे निवड प्रक्रिया कशी होणार आहे. म्हणजे तुम्हाला यासाठी कशा प्रकारे अर्ज करायचा आहे आणि तुमची कशा प्रकारे याची निवड केली जाणार आहे. तर शेतकरी मित्राची निवड हे क्षेत्रीय स्तरावर करण्यात येणार आहे. म्हणजे स्थानिक स्तरावर तुमची निवड जी आहे ती केली जाणार आहे. यामध्ये अधिकृत पत्रामध्ये दिण्यात आलेलं आहे की सन 2026-27 साठी सुधारित मार्गदर्शक सूचना मंजूर करून पुढील आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश जे आहे ते देण्यात आलेले आहे या परिपत्रकामार्फत. म्हणून आपल्या गावात किंवा संबंधित कृषी कार्यालयामार्फत निवड प्रक्रिया आणि अर्जाबाबतची पुढील अधिकृत माहिती जाहीर झाल्यानंतरच अर्जाची प्रक्रिया करणे यामध्ये महत्त्वाची आहे. म्हणजेच जोपर्यंत तुमच्या कृषी विभागामार्फत किंवा तुमच्या ग्रामपंचायत मार्फत जे काही ग्राम कृषी विकास समिती असते त्या समितीचे अध्यक्ष तसेच जे काही सचिव आहे ते ग्रामसेवक आणि सरपंच हेच असतात. त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही डायरेक्टली हे अर्ज जे आहे करू शकता. त्यामुळे तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन ही माहिती काढायची आहे की अर्ज सुरू झाले आहे किंवा नाही. तुमच्या गावात जर ही ग्राम कृषी विकास समिती नसेल तर ती स्थापन करण्यासाठी तुम्हाला अगोदर ग्रामपंचायतला सांगावे लागेल. त्यानंतर यामध्ये निवडीचे निकष देण्यात आलेले आहे. म्हणजे तुमची निवड एज्युकेशनच्या बेसवर कशा प्रकारे होणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला जे सर्वात जास्त शिक्षण म्हणजे तुमचं पदवीधर आहे की पदव्युत्तर आहे या गुणांकाच्या आधारावर तुमची निवड जी आहे ती केल्या जाणार आहे. म्हणजे ज्यांचं जास्त शिक्षण असेल त्यांना यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. या सर्व अटी मान्य करून याप्रमाणे तुमची निवड प्रक्रिया जी आहे ती पार केल्या जाणार आहे. तसेच यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये 30% महिलांना निवड करण्यासाठी म्हणजे आरक्षित जागा जी आहे ते 30% महिलांसाठी ठेवण्यात आलेल्या आहे. ही 30% म्हणजे कशा प्रकारे हे लागू केल्या जाणार आहे की सर्व गावामध्ये तालुक्यामध्ये अनेक गाव असतात त्यामध्ये लॉटरी पद्धतीने त्या महिला राखीव गावाची निवड जी आहे ती केली जाणार आहे. म्हणजे लॉटरी पद्धतीने गावाची निवड केली जाणार आहे. त्या गावामध्ये महिलांसाठी आरक्षित जागा जी आहे ती असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला या माध्यमातून निवड प्रक्रिया जी आहे ती केली जाणार आहे.
आणि तुम्ही याची संपूर्ण माहिती तुमच्या ग्रामपंचायत लेवलला आणि कृषी सहाय्यकांना जाऊन विचारू शकता. याबद्दल तुम्हाला तिथे संपूर्ण माहिती जी आहे ती मिळणार आहे. तुमचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या अर्जाची छाननी करून तुमचे जे काही शेतकरी मित्र म्हणून निवड केली जाणार आहे. तसेच या अर्जाची छाननी जे काही संबंधित गावातील जे काही कृषी विकास समिती असेल यांच्या ठरावाने सर्वानुमते जे काही तुमची निवड जी आहे ती अंतिम केली जाणार आहे. म्हणजे एकंदरीत ही ग्राम कृषी विकास समिती जी असेल तेच तुमची निवड जी आहे ती ग्रामसभेत ठेवावी लागणार आहे आणि त्यानुसार ते एकंदरीत ठराव घेऊन तुमची निवड जी आहे ती केली जाणार आहे. तुमच्या गुणांकाच्या आधारे, तुमच्या शिक्षणाच्या आधारे ती निवड जी आहे ती तुमची केली जाणार आहे. तसेच जे काही प्रत्येक मंजूर सहाय्यक कृषी अधिकारी पदासाठी एक शेतकरी मित्र याप्रमाणे तुमची शेतकरी मित्राची निवड करावी असे यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. तसेच ही शेतकरी मित्राची निवड 2 वर्षाच्या कालावधीसाठीच करता येणार आहे. तुमचं एका वर्षामध्ये जे काही परफॉर्मन्स असेल त्या आधारावर तुम्हाला पुढील वर्षी ठेवायचं का नाही ते ठरवलं जाणार आहे. तुम्ही जर एका वर्षात चांगली कामगिरी केली तर तुम्हाला पुढील वर्षी सुद्धा कंटिन्यू ठेवलं जाणार आहे. म्हणजे तुम्हाला 2 वर्षाच्याच कालावधीसाठी तुम्हाला कृषी जे काही शेतकरी मित्र म्हणून ते ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्ही कृषी शेतकरी मित्रासाठी अप्लाय करू शकणार नाही हे सुद्धा यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे एकंदरीत ही जॉब जी आहे तुमची जे काही पोस्ट आहे ती फक्त 2 वर्षाच्या कालावधीसाठीच ते असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सर्व तुमचे आय कार्ड वगैरे ते जमा करावं लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला कोणतेही यामध्ये आम्हाला परमनंट करा किंवा आम्हाला कायम करा असं तुम्ही यामध्ये कोणतीही मागणी जी आहे ती सरकारला करू शकणार नाही. हे यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. तर ही होती मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला एकंदरीत ही माहिती सविस्तरपणे समजली असेल. जरी तुम्हाला याबद्दल आणखी माहिती हवी असेल तर मी याची PDF ची लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तिथून तुम्ही ते PDF डाउनलोड करून सविस्तर माहिती बघून घ्या आणि याची अर्जाची फॉर्मॅट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF फॉर्मॅट देणार आहे. तोच अर्जाची तुम्ही प्रिंटआउट काढून तो अर्ज फिलअप करून तुमच्या ग्रामपंचायतला जे काही ग्रामसेवक असेल, ग्राम विकास अधिकारी असेल त्यांना ते तुम्हाला द्यायचं आहे. आणि तुमच्या गावातील जे काही कृषी सहाय्यक असेल त्यांच्याकडून खात्री करून घ्या की तुमच्या गावामध्ये अर्ज सुरू झाले आहे किंवा नाही. प्रत्येक गावामध्ये आता या निवड सूचीला मान्यता दिल्यामुळे तुमच्या गावामध्ये प्रत्येक गावातील जे काही ग्रामस्तरावर अर्जाची सुरुवात जी आहे ती झालेली आहे. एकंदरीत तुम्ही ते कन्फर्मेशन करून घ्या. तर ही होती मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वाची माहितीचे अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळत राहतील. आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रमैत्रिणी आणि गावातील तरुणांपर्यंत नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या पदाबद्दल सविस्तर माहिती जी आहे ती समजून जाईल. तसेच मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.